नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं आपलं टार्गेट अकॅडमी नाशिक या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, आपण पीवायक्यू सिरीज सुरू केलेली आहे. ओके, आता मित्रांनो 2 तारखेपासून काहींचं 2 तारखेपासून पेपर सुरू होत आहेत. तर बऱ्याच मुलांचे मेसेज होते, सर 2300 पेपर सोडून घ्या. ओके, तर मित्रांनो बघा, ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलाय, तर बघून घ्या. ओके, ज्यांनी बघितला नसेल. आता हा दुसरा लेक्चर आहे आपलं. बघा मित्रांनो, दिसायला मोठा दिसतोय पण सोडवायला काय रे सोपं आहे. इथं आपल्याला काहीतरी सबस्टिट्यूशन करायचं असतं. बघा मित्रांनो, बघा कायम लक्षात ठेवा, ई रेस टू काही असेल, मल्टिप्लाय असेल तर काय रे, कायम हा फॉर्म कन्वर्ट करायचा, ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स. ओके, या टाइप वरती प्रत्येक वर्षी क्वेश्चन असतो म्हणजे असतो मित्रांनो. आणि हा देखील याच्याच वरती बघा, पण याला काय रे, आधी काहीतरी सबस्टिट्यूशन करावं लागेल. पुट, जर मी इथं पुट एक्स इज इक्वल टू काय टाकलं रे, टॅन टी टाकलं. काय टाकलं? टॅन टी. ओके मित्रांनो, ज्याला आपण सबस्टिट्यूट करतो त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. ओके, एक्स चा डेरिव्हेटिव्ह डीएक्स, टॅन टी चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर टी डी. बरोबर आहे. ओके, आपल्याला हे इथं काय करायचंय, सबस्टिट्यूट करायचंय. बरोबर आहे, क्लिअर. मग बघा काय रे, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू, बघा टॅन इनवर्स ऑफ एक्स, एक्स काय टॅन टी. बघा मित्रांनो, बघा मी डायरेक्ट करू का रे, एक्स ला जर टॅन टी टाकलं, टॅन आणि टॅन इनवर्स काय होऊन जाईल मित्रांनो, कॅन्सल. म्हणजे ओनली काय राहील इथं टी आपण 1 प्लस काय रे, एक्स काय टॅन टी, तर स्क्वेअर काय येईल, टॅन स्क्वेअर. आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर काय असतो रे, सेक्स स्क्वेअर टी येईल असं. ओके, डायरेक्ट करतोय मी. ओके, इनटू सेक इनवर्स ऑफ, मित्रांनो बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर, एक्स टॅन आहे ना, तर 1 प्लस टॅन स्क्वेअर काय येईल, सेक्स स्क्वेअर. आणि रूट आणि स्क्वेअर काय होऊन जाईल, कॅन्सल. ओनली काय राहील मित्रांनो इथं सेक टी, काय राहील सेक टी. ओके, त्याचा काय रे स्क्वेअर, त्याचा काय स्क्वेअर. ओके, क्लिअर. प्लस कॉस इनवर्स ऑफ काय रे मित्रांनो, एक्स ला जर टॅन टी टाकला तर काय येईल, 1 मायनस टॅन स्क्वेअर आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर. हा कशाचा फॉर्म्युला रे, कॉस ऑफ 2 टीटा. टीटा काय इथं टी, कॉस ऑफ 2 टी येईल मित्रांनो असं. आणि डीएक्स काय आपला सेक्स स्क्वेअर टी डी. डीएक्स काय रे आपला, हे करू कमी रफ आता, डीएक्स काय आपला सेक्स स्क्वेअर टी डी येईल मित्रांनो असं. काही डाऊट? ओके, क्लिअर. हा सेक्स स्क्वेअर टी कॅन्सल. ओके, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी, सेक इनवर्स सेक कॅन्सल, काय उरलं टी स्क्वेअर, प्लस कॉस इनवर्स कॉस कॅन्सल, काय उरलं 2t. झालं मित्रांनो dt. काय रे, याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे का, हा झाला आपला एफ ऑफ एक्स आणि हा झाला एफ डॅश ऑफ एक्स. ओके, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय तो 2t. ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स, काय असतं त्याचं इंटिग्रेशन, ई रेस टू एक्स, एक्स काय इथं टी इंटू एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स काय इथं टी स्क्वेअर. ओके, प्लस सी. आणि जो टी होता त्याला आपण जो ओरिजिनल होता तो टाका. टी काय होता रे आपला, बघा पुट एक्स इज इक्वल टू काय होतं, टॅन टी. पुट एक्स इज इक्वल टू टॅन टी. मग मित्रांनो इथून टी काय जाईल, टॅन इनवर्स ऑफ एक्स. टी ची व्हॅल्यू काय जाईल, टॅन इनवर्स ऑफ एक्स. मग ई रेस टू टॅन इनवर्स एक्स इंटू टी स्क्वेअर, टॅन इनवर्स ऑफ एक्स चा स्क्वेअर. कुठे रे, इथे. कुठे, इथे. इथं 2 टॅन इनवर्स एक्स आहे. चालेल का, नाही. तर मित्रांनो याचा आन्सर काय, ऑप्शन नंबर ए. काय अवघड होता का रे, नाही. फक्त पुट एक्स इज इक्वल टू टॅन टी क्वेश्चन सॉल्व्ह होणार होता मित्रांनो. ओके, मग असा काहीतरी आपल्याला इथे काय विचार करावा लागतो. जायचं पुढे. बघा काय रे, असा क्वेश्चन आला रे आला, आणि मी हे मित्रांनो जे आपल्याला बॅचला होते त्यांना सांगितलंय कमी वेळात कसं सोडवायचं. काय रे, एक पॉइंट दिलेला असेल तो पॉइंट डायरेक्ट उचलायचा. हे कशाच्या व्हॅल्यू असतात, एक्स वाय झेडच्या, आणि टाकून बघायचं LHS इज इक्वल टू RHS मॅच होता का. बघा एक्स 4 टाकला, 4 चौक 16, वाय ची व्हॅल्यू -2, -2 इंटू -2 किती रे, 4, 16 अधिक 4 20, वाय ची झेड ची व्हॅल्यू 5, 5 5 25, 20 आणि 25 45, आणि इथं 45च आहे मित्रांनो. पहिल्याच ऑप्शनला काय होतं रे, मॅच. एक्स वाय झेडच्या पहिल्याच ऑप्शनला मॅच होत आहे. डायरेक्ट काय आन्सर, ऑप्शन नंबर ए. ओके, याला ऑप्शन मेथड मित्रांनो. ओके, काही सेकंदात आपण काय रे याचं आन्सर काढलंय. राहील लक्षात मित्रांनो, जर काही पॉइंट दिलेला असेल तो डायरेक्ट काय करायचा, पॉइंट इथे सबस्टिट्यूट करायचं मित्रांनो. ओके, जायचं पुढे. हा थोडा मोठा क्वेश्चन आहे बघा. इनवर्स ऑफ याचं विचारलंय. काय रे, 2a स्क्वेअर प्लस 5a. आधी काय करून घ्यावं लागेल, ए स्क्वेअर काढावं लागेल. ए स्क्वेअर म्हणजे डायरेक्ट स्क्वेअर करतो का रे मॅट्रिक्स मध्ये, नाही. स्क्वेअर म्हणजेच काय रे, 2 वेळेस त्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन, 2 वेळेस त्या मॅट्रिक्सचं काय रे मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशन कसं करतो मित्रांनो, रो आणि कॉलमचं काय होतं रे, मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे मित्रांनो, रो आणि कॉलमचं. मग 2 2 4 4, -1 इंटू -1 +1, 4 + 1 5.
रो आणि कॉलमचं पहिला रो पहिला कॉलम झाला. आता पहिला रो दुसरा कॉलम 2 इंटू -1 -2 3 इंटू -1 -3 -2 -3 किती रे -5. हे झालं पहिल्या रोचं काम. आता दुसऱ्या रोचं प्रत्येक कॉलम सोबत आधी पहिल्या कॉलम सोबत -1 इंटू 2 -2 3 इंटू -1 -3 -2 -3 किती रे -5 बरोबर आहे. आता दुसऱ्या कॉलम सोबत -1 इंटू -1 1 3 इंटू 3 9 1 प्लस 9 10 झालं हे मल्टिप्लिकेशन. काय मित्रांनो रो आणि कॉलमचं काय होतं रे मल्टिप्लिकेशन. पहिल्या कॉलमचं पहिल्या रोचं होतं म्हणजे पहिल्या रो मध्ये, पहिल्या कॉलमचं होतं म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये, पहिला रो दुसरा कॉलम इथे येईल. हे झालं पहिल्या रोचं म्हणजे पहिल्या रो मध्ये. आता दुसऱ्या रोचं दुसरा रो पहिला कॉलम इथं, दुसरा रो दुसरा कॉलम इथे आणि मध्ये प्लस लावायचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. हे बघा 2 2 जार 4 -1 इंटू -1 +1 4 + 1 5 आहे का. असं प्रत्येकाचं मित्रांनो केलं. ओके आता तुम्ही रिवाइज करताय म्हणजे हे बेसिक गोष्टी तर आल्याच पाहिजे. आणि ए स्क्वेअर सोबत काय रे 2, मग 2 ने मल्टिप्लाय करून टाका ए स्क्वेअरला. 2 इंटू 5 10 2 इंटू -5 -10 2 इंटू -5 -10 2 इंटू 10 20 येईल असं. पुढे काय रे 5a काय आहे 5a ए ला 5 ने मल्टिप्लाय करा. ए ला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय रे 5 2 जार 10 -5 -5 5 3 जार 15 आणि दोघांची काय रे ऍडिशन आहे. काय आहे ऍडिशन. देअरफॉर 2a स्क्वेअर प्लस 5a काय रे मॅट्रिक्सचे ऍडिशन डायरेक्ट होते बरोबर आहे. पहिल्याचं पहिल्यासोबत 10 + 10 20 बरोबर आहे मित्रांनो. क्लिअर. -10 -5 किती रे -15 किती -15 ओके क्लिअर. -10 -5 किती रे -15 आणि 20 + 15 किती 35 ही झाली 2a स्क्वेअर प्लस 5a ची व्हॅल्यू. आणि त्याचा इनव्हर्स म्हटलंय काय रे याचा इनव्हर्स ऑफ काय रे मी डायरेक्ट इनव्हर्सचा सिम्बॉल लिहू का. ओके 2a स्क्वेअर प्लस 5a चा काय रे इनव्हर्सला आपण (-1) लिहितो. काय रे 2/2 चा इनव्हर्स कसं काढतो 1 डिटर्मिनंट. डिटर्मिनंट काय रे याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन काय 20 इंटू 35 किती रे 35 गुणिला 20 किती रे 700 मायनस काय रे -15 इंटू -15 किती 225 व्हॅल्यू मोठी येते. एवढी मोठी व्हॅल्यू आहे का नाही काहीतरी रॉंग होतंय का रे. हे बरोबर आहे का 2a स्क्वेअर प्लस 5a बरोबर आहे. 20 20 -15 ठीक आहे सोडून घेऊया आपण आधी मग चेक करूया. ओके इंटू काय रे हे काय होतं अपोजिट 35 आणि 20 आणि यांचं काय रे मायनस साइन लागतं बरोबर आहे. 15 15 इनव्हर्स आपण असंच काढतो ना. ABCD चा इनव्हर्स काय येतो रे 1/AD - BC बरोबर आहे. इंटू डी इकडे जातो ए इकडे जातो आणि यांना मायनस साइन लागतं बरोबर आहे ना. सेम केलं. ओके आता सगळ्यांमधून 5 कॉमन निघतोय. सगळ्यांमधून काय रे 5 कॉमन निघतोय तर करून घेऊया. ओके 700 मधून 225 गेले किती राहिले 700 मधून 200 गेले 500 आणि 25 गेले अजून 475. सगळ्यांमधून काय कॉमन निघतोय रे 5. मी 5 कॉमन काढला. ओके 5 कॉमन काढल्यानंतर काय लिहितं 5 7 5 3 5 3 5 4 आहे का 7 3 3 4 हाय रे. ओके 5 ने डिवाइड करून टाका. 5 1 5 5 9 45 किती उरले 2 2 और 5 25 5 5 25 7 3 3 4 येईल मित्रांनो असं 1/95 7 3 3 4 ऑप्शन नंबर ए. काही आता इथे गोंधळ असते एवढे तर मोठे व्हॅल्यूज नाही मग काहींनी मध्येच सोडून दिलं असतं. मित्रांनो मध्येच सोडायचं नाही आधी पूर्ण कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. ऑटोमॅटिक आपल्याला आन्सर येऊन जातं. काही अवघड होतं का नाही फक्त मॅट्रिक्स मध्ये थोडा वेळ लागतो. ओके क्लिअर. आता ए स्क्वेअर काढायचा होता म्हणजे मल्टिप्लिकेशनला वेळ लागतो. क्लिअर. ओके क्लिअर मित्रांनो. जायचं पुढे मॅट्रिक्सचा क्वेश्चन स्किप करू नका. मॅथमॅटिकल लॉजिक मॅट्रिक्स हे हातातले मार्क आहे मित्रांनो. काय हातातले मार्क आहेत यांना अजिबात स्किप करायचं नाही. ओके काय म्हटलंय रे बघा परम्युटेशन कॉम्बिनेशनचा क्वेश्चन दिसतंय. अ ग्रुप कन्सिस्ट ऑफ काय म्हटलंय रे अ ग्रुप कन्सिस्ट ऑफ 8 बॉईज आणि काय रे 5 गर्ल्स. बॉईज किती 8 आणि गर्ल्स किती 5. देन द नंबर ऑफ कमिटीज ऑफ 5 पर्सन. याच्यातून काय रे 5 पर्सनची कमिटी काय करायची फॉर्म करायची. याच्यातून काय आउट ऑफ 8 आणि 5 त्याच्यातून 5 पर्सनची कमिटी फॉर्म करायची. आणि त्या कमिटीत म्हटलंय रे कमीत कमी 2 गर्ल्स पाहिजे
आणि जास्तीत जास्त ऍटमोस्ट म्हणजे काय रे जास्तीत जास्त, आणि ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी. काय रे कमीत कमी 2 गर्ल्स पाहिजे आणि जास्तीत जास्त काय रे 2 मुलं पाहिजे. ओके मित्रांनो, कमीत कमी 2 मुली पाहिजे आणि जास्तीत जास्त 2 मुलं पाहिजे. काय आउट ऑफ 5. सर अवघड दिसतंय? अजिबात अवघड नाही. एका कोणत्या तरी कंडिशनला उचला. बघा कमीत कमीचा अर्थ काय होतो रे? कमीत कमी म्हणजे काय? तेवढे पाहिजे म्हणजे पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त. आता मित्रांनो बघा इथं अर्थ सांगतो. समजा ऍटलिस्ट 1 आहे. काय रे? ऍटलिस्ट 1 आहे आणि ऍटमोस्ट 1. दोघांचा अर्थ काय होतो मित्रांनो बघा. ओके, ऍटलिस्ट म्हणजे काय रे? हा इथं जो नंबर आहे तो तर पाहिजेच, पण काय रे कमीत कमीचा अर्थ काय होतो रे? तेवढे तर पाहिजे पण त्याच्यापेक्षा जास्त असले तरी चालतील. म्हणजे 1 तर पाहिजेच पण 1 पेक्षा जास्त असतील तरी चालेल. म्हणजे 2, 3, 4. बघा समजा तुम्हाला पास होण्यासाठी कमीत कमी 1 मार्क पाहिजे. म्हणजे समजा जर एकापेक्षा जास्त आले तर काय रे, तुम्ही काय असं म्हणणार का मला जास्त मार्क नको, एकच पाहिजे, तुमचे मार्क तुम्ही घ्या, असं होईल का? नाही. कमीत कमीचा अर्थ काय होतो? तेवढे तर पाहिजेच पण त्याच्यापेक्षा जास्त असतील तरी चालतील. किंवा एकदम सोपं उदाहरण बघा, लहानपणी आपण आई पप्पांकडे चॉकलेट मागायचो. लहान होतो, मला कमीत कमी 1 चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे, असं रडायचं ना. मम्मी पप्पा काय म्हणायचं? रडू नको, घे, 1 नाही त्याच्यापेक्षा जास्त घे. समजलं? आणि ऍटमोस्टचा अर्थ काय होतो रे? तेवढं तर पाहिजेच पण त्याच्यापेक्षा कमी. इथं जास्तीत जास्त 1 आहे म्हणजे जास्तीत जास्त 1 चा अर्थ काय होतो? 1 किंवा त्याच्यापेक्षा कमी. त्याच्यापेक्षा कमी म्हणजे काय रे? 0 असले तरी चालतील. ओके, क्लिअर? ओके, मग आता इथे मित्रांनो बघा दोघांचा अर्थ सांगितलाय. मग आता जर समजा मी गर्ल्स जर 2 पकडले, कमी 2 गर्ल्स, तेवढे तर पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके, मग गर्ल्स 2 असतील तर बॉईज किती असतील रे? 3. कारण टोटल 5 लोकांची टीम बनवायची. ही एक कंडिशन पॉसिबल होईल. ओके, अजून ऑर काय रे? ऑर गर्ल्स 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे काय रे? 3. टोटल गर्ल्स किती? 5. बरोबर आहे. या टोटल गर्ल्स कडे पण लक्ष ठेवा. जर गर्ल्स 3 असतील तर बॉईज किती रे? 2. टोटल 5 लोक पाहिजे होते ना. येईल का अशी कंडिशन? यस. येईल का रे? यस. ओके, आता मित्रांनो बघा इथे पण लक्ष द्यायचंय. जास्तीत जास्त 2 मुलं पाहिजे. इथं मुलं 3 होऊन जात आहेत. इथं मुलं किती होऊन जातात रे? 3. चालेल का आपल्याला? ही नाही. मुलं 3 येऊन जात आहेत. आपल्याला जास्तीत जास्त 2. ऍटमोस्ट 2 म्हटलंय ना. ऍटमोस्ट काय म्हटलंय? 2 म्हटलंय. म्हणजे 3 चालतील का रे? नाही. इतर कंडिशन रब झाली. ओके, क्लिअर? ऑर जर मी गर्ल्स 3 पेक्षा जास्त, यस 4 चालतील का? यस. कमीत कमी 2 पाहिजे ना. 2 पेक्षा जास्त असतील तरी चालतील. जर गर्ल्स 4 असतील तर बॉईज किती येतील रे? 1. 4 आणि 1 किती? 5. ओके, क्लिअर? ऑर अजून काय पॉसिबिलिटी तयार होऊ शकते? जर गर्ल्स मी 5 घेतले तर यस. जर गर्ल्स 5 असतील तर बॉईज 0. 0 पण येऊ शकतात ना. ऍटमोस्टचा अर्थ काय होतो? ऍटमोस्ट 2. जास्तीत जास्त 2 किंवा त्याच्यापेक्षा कमी. 0 जरी असतील तरी चालतील. टोटल ह्या 3 कंडिशन इथं काय होतात रे? तयार होत आहेत. क्लिअर? मग याला कसं लिहितो रे? बघा टोटल गर्ल्स किती आहेत रे? 5. 5 पैकी 5 पाहिजे म्हणजे 5C5. पाहिजे म्हणजे काय रे? सिलेक्शन. सिलेक्शन साठी आपण कॉम्बिनेशनची कन्सेप्ट वापरतो. अँड बॉईज 0. बॉईज इथे 0 काही नाही घेतलं तरी चालेल. ऑरला काय लिहितो रे? प्लस. हे मी शिकवलंय. अँड असेल तर काय घेतो रे? मध्ये इंटू घेतो आणि ऑर असेल तर मित्रांनो काय घेतो? प्लस घेतो. मग ऑर होता म्हणून प्लस. गर्ल्स आउट ऑफ किती रे? 5 पैकी किती पाहिजे? 3. आणि टोटल बॉईज किती होते? 8. 8 पैकी किती? अँड गर्ल्स 3 अँड बॉईज 2 ना. अँड आहे म्हणजे इथं काय इंटू लागेल. टोटल बॉईज किती रे? 8. 8 पैकी 2 येईल असं. ऑर ऑरला काय लिहितो रे? प्लस. टोटल गर्ल्स किती? 5. 5 पैकी 4 पाहिजे. ऑर अँड अँडला काय घेतो? इंटू. टोटल बॉईज किती? 8. 8 पैकी 1. याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. दोघं सेम असतील वरती पण खाली तर त्याची व्हॅल्यू काय असतं रे? 1. 5C3. 5C3 म्हणजेच काय रे? खाली जेवढा नंबर असेल ना रे तर उलट मल्टिप्लिकेशन करायचं किंवा याला कमी करून घ्यायचं. शिकवलंय मी कमी करायचं. जर खाली मोठा नंबर असेल तर कमी करून घ्यायचं. कसं कमी करतो रे? दोघांची वजाबाकी करायची. 5 3 गेले 2. समजा कॅल्क्युलेशन मध्ये आलं 7C5. याला कमी करून घ्यायचं. कसं? 7 5 गेले 2. खाली जेव्हा मोठा नंबर असेल तेव्हा कमी करून घ्यायचं. दोघांची वजाबाकी करायची. आणि 5C2 म्हणजेच काय रे? कसं सोडवतो मित्रांनो सांगा? खाली जेवढा नंबर असेल तेवढं उलट 2 वेळेस 2 आहे म्हणून उलट 2 वेळेस मल्टिप्लिकेशन करायचं आणि खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये लिहायचं. 2 फॅक्टोरियल किती रे? 2. 2 1 जार 2. 2 2 जार 4. 5 into 2 किती? 10. म्हणजे 5C3 ची व्हॅल्यू किती येते? 10. तसंच 8C2 काय येईल? 8 into 7 upon 2. 2 आहे ना खाली म्हणजे उलट 2 वेळेस आणि खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये. 2 फॅक्टोरियल किती? 2. 5C4 ला 5C1 लिहू शकतो का रे?
कमी करून घेतला, 5 4 गेले 1, आणि खाली जेव्हा 1 असेल तेव्हा वरची व्हॅल्यू जशी तशी राहते. 5C4 म्हणजेच 5C1, आणि 5C1 ची व्हॅल्यू काय रे 5. 8C1 किती 8, खाली जेव्हा 1 असेल तेव्हा वरची व्हॅल्यू जशी तशी. क्लिअर मित्रांनो? मग याचा आन्सर काय येईल रे? 2 1 जार 2 4 जार ओके 1 प्लस 10 इंटू 4 7 चौक किती रे 28, 28 गुणिले 10 280 अधिक 5 8 40. याचं कॅल्क्युलेशन केलं 280 40 320, 320 आणि 1 321, तर याचा आन्सर काय रे 321. ऑप्शन नंबर सी. मित्रांनो परमिटेशन कॉम्बिनेशन इझी टॉपिक आहे, एक क्वेश्चन येतो, स्किप करायचं नाही. इथं फक्त रे काय रे कंडिशन दिल्या होत्या, या कंडिशन आपल्याला इथं विचारात घेणं गरजेचं होतं. राहील लक्षात? ओके मित्रांनो, क्लिअर. जायचं पुढे, बोला बोला बोला. नेक्स्ट काय म्हटलंय रे? स्केलर प्रोजेक्शन. काय रे इथं स्केलर विचारू शकतात किंवा वेक्टर. काय रे समजा स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार विचारलं, काय रे काय करतो आपण, दोघांचा वरती डॉट प्रॉडक्ट घेतो. काय घेतो? डॉट प्रॉडक्ट. आणि ऑन नंतर जो पण असेल त्याला मॉड मध्ये घेतो. काय घेतो रे? मॉड मध्ये. मग काय रे ऑफ द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉइंट ए बी. काय रे ए बी चं म्हटलं होतं इथं. ए बी काय येईल? आधी ए बी बार काढून घ्या. काय असतो ए बी बार? म्हणजेच काय रे बी बार मायनस ए बार. बरोबर आहे ना? ए बी म्हटलेलं होतं आपण, लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉइंट म्हटलंय ना. मग याचा बार ए बी बार कसं घेतो? आधी दुसऱ्याचा पोझिशन वेक्टर घेतो आणि मायनस पहिल्याचा पोझिशन वेक्टर. मग काय येईल? 1 मायनस, हा मायनस आणि हा मायनस काय होऊन जाईल रे? प्लस 1 + 2 3i ओके. 4 - 0 4s 4j ओके. 2 - 3 -k. हा झाला ए बी बार ऑन डायरेक्शन रेशोज. याचा पोझिशन वेक्टर काय येईल रे? समजा मी याला काय घेतलं, हा ए बी, हा सी बार घेतला. काय याचा पोझिशन वेक्टर काय येईल? 6i - 2j + 3k. बरोबर आहे मित्रांनो? हा मग काय रे बघा, वरती काय घेतो? दोघांचं डॉट प्रॉडक्ट. मग दोघांचा डॉट प्रॉडक्ट म्हणजेच काय रे? आयचं आय सोबत, जेचं जे सोबत आणि केचं के सोबत काय करतो? मल्टिप्लिकेशन. 3 × 6 18 ओके प्लस 4 × -2 -8. 4 - 2 काय होऊन जाईल रे? -8. क्लिअर? ओके. -1 × 3 -3 आपण काय रे सेकंड वाल्याचा काय घेतो? मॉड घेतो. ऑन कोण आहे? हा आहे ना, मग याचा मॉड. मॉड म्हणजेच काय रे? आय जे के चा कोएफिशियंटचा स्क्वेअर करायचा रूट मध्ये. 6 चा स्क्वेअर 36, 2 -2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9. 18तून 11 गेले, किती राहिले रे? 7 अपॉन √49 म्हणजेच काय? 7. 7 अपॉन 7 म्हणजे 1. तर याचा आन्सर काय येतंय? 1. ऑप्शन नंबर बी. काय येईल? ऑप्शन नंबर बी. काय अवघड आहे मित्रांनो? अजिबात अवघड नाहीये. क्लिअर? इझी आहे. ओके. स्केलर प्रोजेक्शन. ओके मित्रांनो, दोघांचा काय घ्यायचा? डॉट. आणि ऑन नंतरचा जो पण असेल त्याचा खाली मॉड घ्यायचा. काय घ्यायचा रे? मॉड. क्लिअर? ओके मित्रांनो, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन वरती क्वेश्चन आहे. काय रे? व्हॅरियन्स विचारलाय मित्रांनो. काय? व्हॅरियन्स. ओके, हा टाइप फेमस आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मधला. व्हॅरियन्सचा फॉर्म्युला काय असतो रे? एन पी क्यू. म्हणजे इथे पी आणि क्यू ची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. काय रे? पी ऑफ एक्स इज इक्वल टू 4 दिलेलं आहे. काय रे? प्रोबॅबिलिटीचा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये फॉर्म्युला काय? एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स. ह्या टाइप वरती मागच्या लेक्चर मध्ये PYQ मध्ये सोडवला आहे मित्रांनो, तो पण बघून घ्या. सेम आहे. ओके क्लिअर? एक्स इज इक्वल टू काय म्हटलंय रे? 4. मग एक्स इज इक्वल टू 4 टाका. एन किती रे? 6. ओके क्लिअर? ओके एन किती आहे? 6. सी 4. एक्स किती रे? 4. ओके पी रेस टू एक्स एक्स किती? 4. क्यू काय असतो रे? 1 - p. क्यू काय असतो? 1 - p. एन मायनस एक्स. 6 - 4 किती रे? 2. याची व्हॅल्यू किती दिली रे? 135 अपॉन 2 रेस टू 12. ओके 6C4 म्हणजेच काय रे? कमी केल्यानंतर 6C2. 7तून 4 गेले 2. लिहू शकतो असं. ओके क्लिअर? p रेस टू 4 इंटू 1 - p रेस टू 2 इज इक्वल टू 135 अपॉन 2 रेस टू 12. 12 ला 6 रेस टू 2 असं लिहू शकतो का? येस. 6 2 12. का तसं लिहायचं पुढे कळेल. 6C2 म्हणजेच काय रे? 2 वेळेस उलट मल्टिप्लिकेशन आणि खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये लिहायची. कशात? फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल किती? 2 इंटू p रेस टू 4 इंटू 1 - p ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय मित्रांनो? 135 अपॉन 2 रेस टू 6 रेसचा स्क्वेअर. ओके काय कॅन्सल होत आहे बघा? 6 बेक बे बेत्रिक 6. 3 गुणिला 5 किती? 15. 15 9 135. बरोबर आहे. या 15 ने 135 ला भाग दिला. ओके इथं काय उरतं? डायरेक्ट 1. ओके म्हणजे 1 ने मल्टिप्लाय केल्यावर हेच राहील p रेस टू 4 इंटू 1 - p ब्रॅकेट स्क्वेअर
बघा मित्रांनो, इकडे 15 उरला आणि 15 135 ला भागलेला 15 नव्हे 135 अपॉन 2⁶ ब्रॅकेट स्क्वेअर. मित्रांनो, आधी याला काय करा, स्क्वेअर रूट घेऊन टाका. सगळ्यांचं काय करून घ्या, स्क्वेअर रूट घेऊन टाका. p⁴ चा स्क्वेअर रूट काय येईल, पी स्क्वेअर. याचा स्क्वेअर रूट काय येईल, 1 - पी. काय घेतोय मी, स्क्वेअर रूट. ओके. 9 चा स्क्वेअर रूट 3 आणि याचा स्क्वेअर रूट केल्यानंतर स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय राहील 2⁶ येईल. मित्रांनो, काही डाऊट? ओके. नाही. आणि 2⁶ काय असतो रे, 64. काय असतो, 64. आता मित्रांनो इकडे लक्ष द्या. ओके, क्लिअर? इथपर्यंत काही डाऊट नाही ना? आता मित्रांनो बघा, याची फोड अशी करू शकतो का रे, 3/64 ची. कशी बघा, स्क्वेअर आहे ना, 64 असं लिहू शकतो का, 3/4. इथं थोडं कॅल्क्युलेशन आहे बघा. 1/16 इंटू 3/4 लिहू शकतो का असं? का असं लिहिलं रे, बघा हा इकडे स्क्वेअर आहे ना, मग त्याला पण काय रे, स्क्वेअर मध्ये लिहून घेतलं. इकडे जसं आहे ना तसंच लिहून घेतलं. 1/16 कोणाचा स्क्वेअर आहे, 1/4 चा स्क्वेअर आहे. इंटू 3/4 ला 1 - 1/4 लिहू शकतो का, यस. 4 1 जार 4, 4 - 1 किती रे, 3/4. का असं लिहिलं बघा, कारण मला ह्या फॉर्म मध्ये आणायचं होतं. कोणतं, पी स्क्वेअर इंटू 1 - पी. पी स्क्वेअर इंटू 1 - पी. आणि कम्पेअर केलं तर पी ची व्हॅल्यू काय दिसते रे, इथं 1/4. पी ची व्हॅल्यू काय दिसते रे, 1/4. का मी असं केलं, कारण मला ह्या फॉर्म मध्ये आणायचं होतं आणि ह्या फॉर्म मध्ये आणलं तर मला डायरेक्ट व्हॅल्यू भेटते पी ची. काय केलं रे बघा, इथं आधी काय केलं, आधी काय सोडून घेतलं. हे तर माहिती तुम्हाला, 6c4 लाच कसं लिहू शकतो, 6c2. 6 - 4 किती, 2. 6c2 म्हणजेच काय रे, खाली जेवढा नंबर असेल उलट तेवढं मल्टिप्लिकेशन करायचं. खाली 2 होतं म्हणजे उलट 2 वेळेस मल्टिप्लिकेशन केलं. उलटच का करतो रे, कारण इथं आपण फॅक्टोरियल वापरतो. काय वापरतो, फॅक्टोरियल. अपॉन 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल किती रे, 2. 2 ने 6 ला भाग दिला, 2 3 जा 6. काय उरलं, 3 × 5 15. 15 ने इकडे 135 ला भाग दिला, 15 नव्हे 135. क्लिअर? ओके. नंतर स्क्वेअर रूट घेतला. काय घेतलं रे, स्क्वेअर रूट. 64 ची फोड करून घेतली, 16 × 4 आणि 3ची 1 × 3. हा काय रे, 16 कोणाचा स्क्वेअर आहे, 4चा. ओके. इकडे स्क्वेअर होता ना, म्हणून स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं. आणि इथं 1 - पी होतं म्हणून 1 - 1/4. पी 1/4 आलाय ना, 1 - 1/4. 1 - पी ना, म्हणून 1 - पी. पी किती इथं, 1/4. या फॉर्म मध्ये लिहून घेतलं म्हणजे पी ची व्हॅल्यू डायरेक्ट काय दिसते रे, 1/4. पी 1/4 असेल तर क्यू काय असतो, 1 - पी. 1 - 1/4 म्हणजे 3/4. चला व्हॅल्यू टाका व्हॅरियन्स मध्ये. व्हॅरियन्स काय रे, एन पी क्यू. एन किती, 6. पी किती रे, 1/4. क्यू किती रे, 3/4. काय येईल याचा आन्सर बघा, sin 3 18 अपॉन 4 चौक 16. दोनाने भाग दिल्यानंतर 2 9 जार 2 8 जार. आन्सर काय येतं, 9/8. तर ऑप्शन नंबर डी काय येईल, ऑप्शन नंबर डी. मित्रांनो, याचं मागच्या लेक्चरमध्ये पण PYQ आहे. ओके. तर ह्या टाईपवरती विचारू शकतात बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये. कळालं, सोडवायचंच. आपल्याला याची काहीतरी प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू दिलेली असते, त्या फॉर्म मध्ये कम्पेअर करायचं. मागे पण असा क्वेश्चन घेतलाय मागच्या लेक्चर मध्ये, तर बघा. ओके, क्लिअर? हे रिव्हिजन सेशन होते म्हणून काय रे, डायरेक्ट म्हणजे कसं, MCQ किती फास्ट सोडवला पाहिजे. आता इथं एक्सप्लेन केलं, बेसिक नाही म्हणून वेळ गेला. ओके, क्लिअर? आता इथं MCQ सोडवताना तर पूर्ण तर बेसिक नाही सांगू शकत, कारण 2 दिवसात पेपर आलाय. ओके, क्लिअर? तर मित्रांनो बघा, जर आवडलं असेल आणि तुमची अजून डिमांड असेल, सर लेक्चर घ्या, तर मला कमेंट करा. ओके. जर अजून असे PYQ सेशन्स पाहिजे असतील तर मला कमेंट मध्ये कळवा, सर अजून पाहिजे. ओके. म्हणजे मला कळेल की तुम्हाला किती, म्हणजे तुम्हाला जर अजून वाटत असेल तर आपण अजून PYQs घेऊया. ओके. आणि लेक्चरला लाईक करायला विसरू नका. ओके, थँक्यू सो मच.